आणि आता कायदा असा आहे आंतरजातीय विवाह करू शकतोय आणि आंतरजातीय विवाहाला सरकार 2.5 लाख रुपये देते. युतीबंदी प्रत्येकाचे पानवाटे वेगळे होते परंतु आता तसं राहिलं नाही. प्रत्येकाच्या दारातून आता पाईपलाईन गेलेली आहे आणि प्रत्येकाला समान अधिकार आहे. कलम 18 बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कलम 18 मध्ये जन्माने मिळवलेल्या पदव्या रद्द होतील आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या या फक्त शिल्लक राहतील. जन्माने मिळालेल्या पदव्या कुठल्या? कुलकर्णी, सरपोतदार, वतनदार, जहागीरदार या जन्माने मिळालेल्या पदव्या आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या कुठल्या? अशोक चक्र, वीर चक्र ह्या पदव्या फक्त शिल्लक राहतील. आणि आता बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 आमचे हरिभाऊ राठोड साहेब ओरडून सांगतात अरे बाबा हा कलम 340 तुमच्यासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या टायमाला तरतूद केली की मराठा समाजाला सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं होतं. पण त्या टायमाचे मराठा समाजाचे जे प्रस्तावित नेते होते त्यांनी सामान्य मराठ्याचे नुकसान केलं. हरिभाऊ राठोड आपल्या भाषणातून सांगतात अरे आता तुम्ही समजून घ्या ना ते लाखाची मूर्ती निघाली नसते. सामान्य मराठाचं नुकसान केलं. पंजाबराव देशमुख म्हणाले होते अरे तुम्ही काय मागासवर्गीय आहे काय काय त्यांच्या लांबी जात आहे. म्हणजे सामान्य जो मराठा आहे त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचलेच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे भेदभाव केला नाही. सर्व जातीपातीचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केला. भेदभाव केलाच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी. उच्च नीचतेचा केला ना मतभेद समानतेचा दिला माने नामाबोध. उच्च नीचतेचा केला ना मतभेद समानतेचा दिला भिवाने नामाबोध. म्हणून वादी ते सारे समान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. कलम 19 आज मी तुमच्या समोर उभा आहे. बोलण्याचा अधिकार, विचार मांडण्याचा अधिकार, पुस्तक लिहिण्याचा अधिकार, त्याला छापायचा अधिकार, संस्था संघटना काढायचा अधिकार, पक्ष काढायचा अधिकार. आता तुम्ही बघताय ना पावसाळ्यात छत्र्या कशा उगवतात असे दनादन पक्षाचा जन्म होतो. पण बाबासाहेबांनी हा अधिकार दिलेला आहे. कलम 19 आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे. परंतु खरे ज्यावेळी विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अन्यायाच्या विरोधामध्ये जे अन्याय करतात गोरगरिबावरती त्यांच्या विरोधात जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतोय अन्याय करणाऱ्यांना संरक्षण दिलं जातं आणि अन्यायाच्या विरोधात जो उतरतोय त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले आहेत. आज आम्ही टीव्ही सिरियल बघतोय. माझी पत्नी म्हणते मी तिला फोटो दाखवला राठोड साहेबाचा हे तर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि बोललो बाबा आता हे कुदरतची देण आहे. प्रति आंबेडकर म्हणून असताना लोक ओळखतात. प्रति आंबेडकर त्यांचे पोस्टर जर म्हटलं तर लोकांना वाटतं हे आंबेडकरच आहे. पण ते निसर्गाची देण आहे. आणि खरोखर आंबेडकरांच्या रूपामध्ये हरिभाऊ राठोड आज आपल्या समोर बसलेले आहे. आणि संविधान एका जातीपुरतं लिहिलं नाही. शाहीर आत्माराम पाटील आपल्या जाती विसर्जनामध्ये जातीचा उल्लेख करतात. संविधान फक्त दलितांसाठी लिहिले नाही. एका जातीपुरतं लिहिलेलं नाही. त्या देशामध्ये किती जाती आहेत
फडगुंजा फराडी कैकाडी गारुडी कोराटी घिसाडी खराडी कुळवाडी पारदी पेटारी गारदी भंडारी खेबी वडारी भुरकी डोंबारी वाग्या मुरळी वांजा विरळी भंग्या तिरळी कामाटी धनगर साला केसरगर रामकोळी शेवकोळी पानमाळी वनमाळी देवकोळी तांबोळी वासुदेव गोंधळी गमडी गवळी कातकरी कांबळी मराठा गोपाळा नंदवरा पांगळी साळी माळी कोळी तिरी आज सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलेलं आहे. कलम 340 वंजारा बंजारा हे सगळे आले की त्याच्यात. कलम 340 ओबीसी साठी तरतूद केली होती. ओबीसीना हरिभाऊ राठोड सांगून 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 बिचारे आजारी पडले पण त्यांना काही कळलंच नाही. कलम 340 ओबीसी समाजाला जागा करण्यासाठी अनेक लोक आपले ते कोण होते ते वारले ते हा अनेकांनी त्यांना समजावून सांगितलं अरे बाबा कलम 340 ओबीसी समाजाला बाबासाहेब कळालाच ना आता कळावं लागलंय. आणि मराठा समाजाला त्यांच्या प्रस्थापित नेत्यांनी चुट्या बनवले त्यांना बाबासाहेब आंबेडकर कळत दिला नाही. ओबीसी समाज फक्त टाळत कुठे बसले. गरबावर बसून माझा कारवारी आला गरबावर बसून माझा कारवारी आला अजून तो काय वार येतो गरड येतो. आम्हाला वाचवण्यासाठी आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला आरक्षण दिलं. संविधानामुळे या भारताची शान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. आज संपूर्ण जगामध्ये संविधानाचा गौरव केला जातोय. हम बरोबर लावतात अजून 50,000 पब्लिक लावतात आमची काय बात करू. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये आज महिला आघाडी या ठिकाणी आलेली आहे. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राठोड साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आज या ठिकाणी ही पायदळ सेना आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हरिभाऊ राठोड साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. हरिभाऊ राठोड साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मंथनाचा भीम झाला सागर तिकडून बसा पुढे जाऊन बसा. साऱ्या जगामध्ये त्यांचं गुणगान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वांचं आगमन झालेलं आहे. आणि पुढच्या पुढे घ्या. पुढच्या
बैग चले लैपटॉप शॉप या देशामध्ये बसून घ्या साहब बोलो अच्छा लाइव चल रहा है बोलो सर सर लाइव चल रहा है 200 लोग बघत आहे या महाराष्ट्रात 2 राजे होऊन गेले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या सर्व महापुरुषांची देण आहे आणि सर्वांनी मास्क बांधा बरं का मास्क बांधा परिस्थिती फार भयानक आहे उगाच गालबोट लागलं नाही पाहिजे प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे या देशामध्ये तुतारी वाजवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजची आठवण आली आणि छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे आहेत ते 2च राजा महाराष्ट्रामध्ये आणि ते 2 राजा अशा आहेत स्टँड नाही ना तो करतो मी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2च राजा अशा आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण सुद्धा होत नाही आज काय जे समाजकंटक लोक आहेत त्यांना या दोन्ही महापुरुषांचं काय घेऊन देणं फक्त राजकारणासाठी त्यांना वापरतात आणि प्रत्येक आंबेडकर तर आमच्या समोरच बसलेले आहेत अहो 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर लाऊडस्पीकरवाल्यांची काय असतात त्यांना स्टँडचा बंदोबस्त करावा 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक तो झाला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक तो झाला दलिताने दलितांचा नेता महाडी घोषित केला दलिताने दलितांचा नेता महाडी घोषित केला दोन्ही नरमणी किती गाजले दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 2च राजा आहेत तलवारीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली लेखणीच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अनमोल असा ग्रंथ दिला संविधानाचा राजाचा एक पुत्र
एक पुत्र सुभीदाराचा, राजाचा एक पुत्र, एक पुत्र सुभीदाराचा, दोघांचा तरी एकच बाणा होता, दोघांचा तरी एकच बाणा होता उद्धाराचा. नांदले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. या कोरोनाच्या काळामध्ये एवढा मोठा जनसमुदाय, मी ज्यावेळी आलो तिथं 40 माणसं होती, पण हरिभाऊ राठोड साहेबांचं त्यांच्यावर प्रेम आहे. या प्रेमापोटी ट्रेन बंद असताना सुद्धा आमच्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. जर का ट्रेन चालू असते सर्वांसाठी तर हे मैदान भरलं असतं. शिवरायाने रयतेचा न्याय निवाडा केला, शिवरायाने रयतेचा न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रताप सिंहान्यायाला दोन्ही मार ठोकर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे ज्यांची खोडदोड 3 दिवस शाळेत शिकलेला अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पावडा त्यांनी लिहिला व पहिला पावडा त्यांनी गायला. पहिला पावडा लिहिला 1869 साली महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 1848 साली या देशामध्ये मुलींची शाळा काढली. 1869 साली छत्रपती शिवाजी महाराज समाधी सुटून काढले आणि त्यांचा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1000 ओळीचा पोवाडा लिहिला आणि गायला सुद्धा. आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. या महापुरुषांची फार मोठी देण आहे आपल्याला. हॅलो हॅलो. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आज एवढा कोरोनाचं मोठं संकट असताना या देशातील राजकीय मंडळी त्यांचं वेगळंच राजकारण चाललेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये हा 33 कोटी देवांचा देश आहे. 33 कोटी देवा म्हणलं एक देव सुद्धा वाचवायला आला नाही. वाचवायला आले बघा हे पोलीसवाले एवढं समोर बसले. त्यांनी फार मेहनत केलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मदत केलेली आहे. जे खरं आहे ते बोललं पाहिजे, नाही तर कसं शाहीर. कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, अनेक पोलिसांनी प्राण गमावले. आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये सरकार कसं पडेल? अरे हेच गणित चाललंय. अरे ते तुमचं राजकारण बाजूला ठेवा. माणसं कसं वाचतील हे विचार केला पाहिजे. सर्वांनी माणसांना वाचवलं कसं पाहिजे याच्यावरती सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आज राठोड साहेब तेच काम करत आहेत. अशा भयानक परिस्थितीमध्ये सर्व धर्म आणि उपोषणाला सुरुवात झालेली आहे. अण्णाभाऊ साठेचे एक गाणं गातो. अण्णाभाऊ साठे म्हणले जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. आणि आपल्याला पण सगळा बदल करायचा आहे.
जग बदल घालून खा अरे सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला काय लावत अंग झाडून निघ बाहेरी अंग झाडून निघ बाहेरी घेबिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव धर्मंतानी अखंड पिळले धर्मंतानी तसेच छळले मगराने जणू माणिक गिळले स्वर झाले साव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव शाहिराचा तो शाहीर कथा कादंबरीकार माझ्या अण्णाभाऊ सारखा नाही होणार शाहीर माझ्या अण्णाभाऊ सारखा नाही होणार शाहीर या ठिकाणी जीवनाचा प्रश्न आहे मरण्या जगण्याचा प्रश्न आहे आणि तो विषय घेऊन सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे 12 बलुतेदार जे उपेक्षित आहेत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हरिभाऊ राठोड साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि जय भीम अरे बेचनगिरी अरे इधर से आप लोग इधर इधर बिछा इधर से आओ बाकी सब लोग आ जाओ बसू द्या हा प्लीज साहेब धन्यवाद आपल्याला आपण भीमगीत आणि क्रांतिगीत गाऊन आम्हाला उत्साह आमचा वाढवलाय या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने वंचिताचा गौरव दिवस म्हणून आम्ही या दिवसाला आम्ही समजतो 1963 साली वसंतरावजी नाईक यांनी शपथ घेतली होती 5 डिसेंबर 1963 रोजी आणि त्या सगळ्या वंचित समाजाला न्याय देण्यासाठी तर या महाराष्ट्रामध्ये 180 कायदे केले होते आणि म्हणूनच आज या सगळ्या दलित पीडित लोकांना न्याय मिळतो वंचितांना न्याय मिळतो तरी या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र हे जे त्यांच्यामुळे या महाराष्ट्राचं नावलौकिक झालं
महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये एक नंबरवर नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं. रोजगार हमी योजनेसारखे योजना असो की पाणी आडवा पाणी जिरवा असो की हरित क्रांती असो, त्यांनी घोषणा केली होती या महाराष्ट्रातला कोणी उपाशी झोपणार नाही. जर हा महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत सोडपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या अशा प्रकारची घोषणा करणारे आणि लाखो जे बेघर लोक होते त्यांना घर देण्याचं काम, ज्यांना जमीन नव्हती कसेल त्याला जमीन हा कायदा आणला. आणि म्हणून आम्ही या दिवसाचं औचित्य साधून माझे मित्र अरुण गाळे कास्ट टाइम संघटनेचे ते प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, आणि उद्या सोमनाथजी म्हणून आपल्या बाराबलूचे जाळाचे ते पण बसणार आहेत. आज आपल्या सोबत बसले प्रकाशजी सोनवणे, हे सुद्धा बाराबलुताचे नेते, नावी समाजाचे विशेष म्हणजे, आणि हिरालाल राठोड आमचे खंबीर कार्यकर्ते, हे पण आता राष्ट्रवादीमध्ये चांगलं काम करतायत. आपण या ठिकाणी येऊन आमच्या या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. पण हे उपोषण करण्याची गरज का पडली हा महत्वाचा विषय आहे. त्या म्हणजे आम्हाला उपोषणाची गरज का पडली तर या सरकार दरबारी आपल्या मागासवर्गाचे अनेक प्रश्न, नवीन योजना जाऊ द्या, या देशामध्ये यापूर्वी ज्या योजना आल्या, या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाप्रमाणे काही तरतुदी आहेत, त्या तरतुदीची अंमलबजावणी होत नाही हा खरा प्रश्न आहे. आपण म्हणतो की या जगामध्ये एवढं चांगलं संविधान कोणी नाही दिलं, ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं असं म्हणतो आपण. पण त्याच वेळेस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आपल्याला अर्पण केलं होतं, त्या दिवशी जे भाषण केलं होतं ते फार महत्वाचं आहे. या संविधानाचं खूप कौतुक झालं त्या संविधान सभेमध्ये. ते म्हणाले की जगाच्या पाठीवर संविधान नसेल असं संविधान आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य वापरलं होतं की जर हे संविधान जे वापरणार आहे, जे अंमलबजावणी करणारे सरकार अधिकारी हे जर नालायक निघाले तर एवढ्या मोठ्या चांगल्या या संविधानाला गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर काही घडलं तर हे संविधान कुचकामी ठरेल. आणि म्हणून ती परिस्थिती आज निर्माण झाली. आपल्या देशामधलं जे संविधान जसं आरक्षण दिलं, त्या आरक्षणाप्रमाणे जे बॅकलॉग असतो, तो बॅकलॉग भरण्यासाठी रिझर्वेशन इन प्रमोशन दिलेलं आहे. परंतु ते रिझर्वेशन प्रमोशन भरण्यामध्ये अनेक अडचणी आणल्या सरकारने, अनेक कोर्टबाजी झाल्या आणि गेल्या 4 वर्ष आरक्षण थांबलेलं आहे. आणि त्यामुळे बढत्या होत नाही, लोक डोळ्यात अश्रू घालून रिटायर्ड होत आहे कर्मचारी अधिकारी. काही लोकांचे रिटायरमेंट जवळ आलेले आहेत आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यावर फार मोठा अन्याय चालू आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणी पुढे येत नाही.
आणि म्हणून आम्ही दोघांनी असा विचार केला की या अन्यायाला आपण सहन करायचं नाही, याला वाचा फोडायची आहे. क्रिमिनलचा प्रश्न आम्ही कित्येक दिवस सांगतोय की भटक्या मुक्तांना, बाराबोलीच्या क्रिमिनल लावताच येत नाही, लागत नाही, कायद्यानुसार लागत नाही, तरी क्रिमिनलची सध्या लावून ठेवलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. जे प्राध्यापक, सहप्राध्यापक यांचं जे रोस्टर आहे ते रोस्टर एकल पद्धतीने केले, विषयवार. तर विषयवार केल्यामुळे जे भटक्या विमुक्त ओबीसी समाज आहे त्यांचं पॉइंट आहे. स्वागत आहे. साताऱ्याहून आले, आपलं स्वागत आहे. बसून घ्या, इकडे या, इकडे सावली आहे चांगली. ए पोरो, तुम्ही इकडे या बरं, इकडे बसा बरं, इकडे असते महिला वगैरे इकडे या, इकडे या, इकडे इकडे या बाजूला. तर मी सांगत होतो की क्रिमिनल लागत नाही तरी लावून ठेवलेला आहे. साधी गोष्ट, आमच्या या पारधी समाजाला, बंजारा समाज असो, यांना जातीचे दाखले मिळत नाही. आम्ही किती दिवसापासून ओरड करतो. याच आझाद मैदानावर लाखोचे मोर्चे काढून दरवर्षी हा प्रश्न आम्ही सरकार दरबारी ठेवतो, परंतु सरकारच्या कानामध्ये ही गोष्ट जात नाही. आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मागण्या जर मान्य झालं नाही तर आम्ही मरेपर्यंत उठणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. यानंतर इंटरचेंजेस आहे भटक्या आणि विमुक्तामध्ये, ते नको आहे आम्हाला. पूर्वीप्रमाणे अपरिवर्तनीय असा नियम आला पाहिजे. आता अल्पसंख्याक मुस्लिम समाज आहे, त्यांना ओबीसीचा पण दाखला मिळाला पाहिजे. आणि ज्यांना ओबीसीचा किंवा जातीचा दाखला मिळत नाही त्यांना 10% आरक्षण जे ईडब्ल्यूएसचं आहे ते सुद्धा त्याला मिळालं पाहिजे. मी आमच्या बंजारा समाजाच्या लोकांना सांगितलं आहे, ते मंत्रालयाच्या बाजूला आहेत, त्यांना जर दाखला देत नसेल सरकार तर त्यांना ईडब्ल्यूएसचा दाखला दिला पाहिजे, जेणेकरून आमच्याही पोरं डॉक्टर, इंजिनियर होतील, नोकरीला लागतील. आणि म्हणून काल मी एका सभेमध्ये गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की आम्ही आरक्षणासाठी आम्ही जरूर लढतो, पण तुमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या. तुम्ही जर शिक्षण दिलं नाही तर आरक्षणाचा काही फायदा होणार नाही. म्हणून चांगलं शिक्षण द्या, जेणेकरून भविष्यामध्ये आरक्षणाचा फायदा सर्व समाजाला मिळाला पाहिजे. गोरगरिबांचे पोरं सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, तहसीलदार, कलेक्टर झाले पाहिजे. आणि यासाठी मी देशभर लढाई लढतोय. अनेक लोकांना माहित नसे, हे रेणके आयोग, इदाते आयोग, आता जस्टिस ईश्वर आयोग झाला, आता जस्टिस रोहिणी आयोग काम करत आहे देशामध्ये. प्रकाश सोनवणेजी, आपण बाराबोलीचे आहात. मी मागणी केली आहे 27% 3 ठिकाणी विभाजन करा. एक भटके मुक्त, दुसरा अति मागास किंवा बाराबोलीत येतात, नावी, खातीवाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, सिंपी, गुरव या समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. आणि उरलेले जे आहे कुणबी, मराठा जे काही असेल, यादव वगैरे, कुर्मी वगैरे, यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची मागणी भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो, सगळ्यांना न्याय देणारी आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्याच्याबरोबर
आमच्या 12 बलुतेदारांना सुद्धा 4% वर्ग आरक्षण द्या, अशी स्वतंत्र आरक्षण आम्ही मागणी केलेली आहे. जसं भटक्यांना आहे, विमुक्तांना आहे, धनगरांना आहे, वंजारी समाजाला आहे, तसा या 12 बलुतेदारांना सुद्धा स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, ही खास करून मागणी आहे. याचबरोबर अनेक मागण्या, 20 मागण्या आहेत, 20. त्यापैकी बघा, आता SC STचं सुद्धा STचं सुद्धा विभाजन झालं पाहिजे, ही सुद्धा आम्ही मागणी पुढे केलेली आहे. SC ST समाजात सुद्धा विभाजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळाला एक पैसा दिलेला नाही, तांडा सुधार योजनेला पैसा दिलेला नाही, प्राध्यापक सहप्राध्यापकाचे रोस्टर याचा कायदा केला केंद्र सरकारने, तो कायदा महाराष्ट्र सरकारने पण अंमलात आणला पाहिजे. आणि संपूर्ण भटके, विमुक्त, ओबीसी, 12 बलुतेदार, मुस्लिम वगैरे यांची जनसंख्या किती आहे ही कळली पाहिजे, त्यासाठी जनगणना केली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि ओबीसी समाजाला राज्यात मध्ये जे काही ठराविक डिप्लोमा कोर्सेसला स्कॉलरशिप आहे, परंतु अनेक डिप्लोमा कोर्सेसला अजूनही स्कॉलरशिप मिळत नाही. हा ओबीसी समाजाचा सुद्धा मोठा प्रश्न आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही मागणी करतो. अशी अनेक मागण्या घेऊन टोटल 20 मागण्या आहे. मी सगळ्याच मागण्याचा आता उल्लेख करणार नाही. मी आता शांतपणे इथे बसणार आहे. तुम्हाला जे न काही आपल्याला बोलायचं असेल त्यांनी आपलं मत जे आहे 5-5 मिनिटात, कारण सगळे वक्तेच आहेत बोलणारे. आणखी खूप काही लोक रस्त्याने आहेत, येत आहेत. उद्याही राहणार आहे आपलं आंदोलन, परवाही राहणार आहे. जोपर्यंत सरकार आमचं मागण्या मंजूर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. पाठवले सरकारने, पाठवले सरकार पण जाईल म्हणजे आपली. हा भाई बोल. सरकार आपलंच आहे. सर समोरच बोलून ते बघा, कॅमेराच बघा, येऊ दे आमचा माईक खाली ठेवा. माईक खाली ठेवू द्या. माईक खाली ठेवू. बंद करा जरा, आवाज येईल, बंद करा, मोबाईल बंद करा जरा मागची पण. चला रोल, सायलेंट ठेवा. बोला रोले. काय झालंय की महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन आता 1 वर्ष झालेलं आहे आणि मागासवर्गाच्या मागण्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. मागासवर्गीय माणूस त्यांना काय पाहिजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी. 5 लाख कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबलेले आहे. एवढंच नाही तर ते सिनियरिटी प्रमाणे ते पुढे सिनियर झाले तरी प्रमोशन त्यांना मिळत नाही. जे महामंडळ आहे, जे विकास महामंडळ आहे, वसंतराव नाईक महामंडळ, ओबीसी महामंडळ आहे, त्यांना 1 पैसा मिळत नाही. क्रीमी लेअर ही संज्ञा भटक्या, विमुक्त आणि 12 बलुतेदाराला लागूच होत नाही, ती लावलेली आहे. आता आम्ही जो सगळा समाज आरक्षण मागतोय, तर 12 बलुतेदारांना सुद्धा आम्ही वेगळं आरक्षण मागितलेलं आहे. आम्हाला 4% वेगळं आरक्षण द्या, कारण नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, हे जे शिंपी, गुरव, हा या समाजाला 27 वर्षात काय मिळालं आहे? तुम्ही मंडळ आयोग लागू केलेला आहे, पण मंडळ आयोगामध्ये त्यांचे पूर्ण डॉक्टर, इंजिनियर होतात का? ते नोकरीला लागतात का लागत नाही याचा कधी विचार केला नाही कोणी. आणि म्हणून त्या सदन लोक आहे याच्यातले, ते सदन लोक, मग तो कुणबी असो, तो माळी असो, तेली असो, हा सगळा समाज हा या आरक्षणाचा पूर्ण भाग ओढून घेत आहेत आणि ते गरिबांना त्या वंचित लोकांना आरक्षण मिळत नाही, त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून
आम्ही मागणी चालू केलेली आहे की 4% यांना वेगळं आरक्षण द्या. जसं तुम्ही भटक्यांना दिलं, विमुक्तांना दिलं, धनगराला दिलं, वंजारीला दिलं, तसंच बाराबुद्धांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. प्राध्यापक प्राध्यापक यांचा रोस्टर जे आहे 2014 मध्ये यांनी बिघडून टाकलं. एकल विषयावार यांनी रोस्टर केल्यामुळे भटक्या विमुक्ताचा ओबीसीचा माणूस 100 वर्षात 150 वर्षानंतर त्या कॉलेजमध्ये त्याचं आरक्षणाचा कोटा येईल. म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. भारत सरकारने एक कायदा केलेला आहे, रोस्टर बदलून टाकलाय. जो कायदा झालाय तो 2014च्या पूर्वी जसा रोस्टर होता तसा कायदा भारत सरकारने आणलेला आहे. तो लागू करायचा एवढंच काम आहे. हरिभाऊ, मला काही करायचं नाही, तो लागू करा एवढं आमची मागणी आहे. हरिभाऊ, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक काळापासून तुम्ही आंदोलनं करतात, इशारा सरकारला देतात, मंत्र्यांना भेटून निवेदनं सादर करतात. मात्र आज उपोषणाची वेळ आली. जो नेमकी भूमिका काय असणार आहे, सरकारने काय करावं, उपोषण कधी मागे घेणार मी तुम्ही? एकच आहे तुम्हाला सांगतो वर घे की सरकारचं जे आहे ना, सरकारचं या असंघटित आणि वंचित लोकांकडे लक्ष नाही. मराठा समाजाचे कसे प्रश्न पटापट मंजूर होतात, त्यांना कसा निधी मिळतो, त्यांचं कसं आरक्षणाच्या प्रश्नासाठी सगळे एकत्र होऊन चर्चेसाठी भांडतात. पण या वंचित समाजासाठी कोण भांडतोय? या वंचित समाजाचं काय फाईल उघडत नाही का मंत्रालयामध्ये? मंत्री कशाला गेले? ओबीसीचे एससीचे मंत्री कशाला काय करतात? ते मुख्यमंत्र्यापर्यंत फाईल सुद्धा पोहोचू देत नाही हे लोक. पण उपोषण कधीपर्यंत असणार आहे तुमचं? उपोषण मरेपर्यंत असणार आहे. उपोषण आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे, आम्ही मंजूर झाल्या पाहिजे यासाठी आमरण उपोषण केलेलं आहे आम्ही. आणि मग सरकारने आमचे प्रश्न सोडवायचं हे महत्वाचं आहे. जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे आमचं. अरे बूम कसा पकडला नीलू तू? बस सोडकट कर. बूम आला का आपला? काही